काढले आता कलिंगड संपले, कलिंगड काढून झालेत, आता त्याच्यावरती भेंडी टाकतोय. ओके ओके ओके. आणि ती वरती वांगी छान झालेत. होय, इकडे दोडका होता, पडवल, त्याच्यावरती काकडी होती, दुधी होते. नमस्कार मित्रांनो, माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. मी आता आलोय गोताड सरांच्या या शेतमळ्यामध्ये. आणि ह्या शेतमळा अशा कातळाच्या भागामध्ये त्यांनी शेती पिकवली आहे. या ठिकाणी आपण आपल्या तरुणांना प्रेरणा मिळायला पाहिजे, उत्तेजन मिळालं पाहिजे, यासाठी तालुका शाखा मुंबई आणि ग्रामीण सातत्याने या ठिकाणी उत्तेजन देत आलेले आहे. आता या ठिकाणी आमचे जुने जाणते सहकारी, आमचे मित्र सुरेशजी मुलू गोताड यांचे सुपुत्र विशाल हे मुंबईला त्या ठिकाणी नोकरीधंद्यानिमित्त होते. त्या ठिकाणी एकंदरीत धावपळीचं जीवन, नोकरीधंद्याच्या 8-8, 12-12 तास करणारी सेवा आणि एवढं सगळं होऊन त्याच्यातून जे सुख मिळालं पाहिजे, समाधान मिळालं पाहिजे, ते न मिळाल्यामुळे ते ग्रामीण भागाकडे वळलेत. आज या ठिकाणी सोलरवरती त्यांनी या ठिकाणी विजेचा व्यवस्था या ठिकाणी करून घेतली, भाजीपाला या ठिकाणी निर्माण केली. हे सौंदर्य, हे ऐश्वर्य त्यांनी स्वकष्टातून शून्यातून निर्माण केलं. आणि म्हणून तालुका शाखेच्या वतीने त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन. आणि विशालजी, सामाजिक बांधिलकी जोपासताना आपला धंदा रोजगार हाही अत्यंत चांगल्याने आपण जोपासला तर खऱ्या अर्थाने आपल्याला इतर क्षेत्रामध्ये वळण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. भरल्या पोटी ढेकर देता येतो, रिकाम्या पोटी ढेकर देता येत नाही. सर्वांनी सुदृढ व्हा, स्वबळावरती उभे राहा, स्वतःची प्रगती करा, समाजाची प्रगती करा. धन्यवाद. विशाल गोताड यांची विहीर सोलरवर चालते. मुख्यमंत्री सोलर वीज बचत 17,000 पूर्ण पाणी आहे विहिरीचं. आपल्या या ठिकाणी पाणी भरपूर आहे. आपला एक योग शेतकरी आणि आमच्या कुणबी समाज युक्ती संघ शाखा तालुका गुहागर ग्रामीणचा आमचा म्हणजे समर्थक राजेश बेंडे साहेबांचा कट्टर पुरस्कर्ता. आताच्या तरुणांना काय सांगाल? नाही, सेंद्रिय शेतीकडे आपण वळलं पाहिजे. आपण कोकण सोडून मुंबईत जातोय, मुंबईमध्ये किड्या मुंग्यांची जिंदगी जगतोय, त्यापेक्षा आपलं हे बरं. असं तुम्हाला फायदा आहे का इकडून? आहे ना. आणि हा परिसर कातळाचा आहे. तो कातळ बाग आहे, कातळावरती आपण शेती करतोय. व्हेरी गुड, छान, बरं वाटतंय. 12 वर्ष इथे पडीक जमीन होती, त्यापूर्वी शेती असायची, त्यानंतर आता आपण चालू केलंय. गुरुजी, तुम्ही तरुणांना काय सांगाल? आणि तरुणांनी इकडे वळलं पाहिजे. खेडेगावात जमिनी आहेत, त्या जमिनी कसल्या पाहिजेत. आणि पारंपरिक जी शेती आहे त्याच्या पर्याय आता विशाल गोताडांनी चांगला दिलाय की फळबाग शेती निर्माण झाली पाहिजे. सोलरवर चांगल्या रीतीने पंप चालू होतोय. एक पाहिजे. आपण संपूर्ण प्लॉट आपण फिरलेलं आहे. अत्यंत चांगल्या प्रकारचे शेतीचं उत्पन्न या ठिकाणी विशालजी घेत आहेत. विशाल गोताड अत्यंत होतकरू तरुण आणि पारंपरिक शेतीच्या बरोबर आधुनिकची जोड कशी असायला पाहिजे आणि नगदी पिकाच्या मार्फतून आपल्याला आर्थिक उत्पन्न सोर्स शेतीतून कसा मिळेल, एक आदर्श उदाहरण त्यांनी संपूर्ण तालुक्याला या ठिकाणी दाखवलं आहे. अत्यंत उत्तम प्रकारचा प्लॉट त्यांनी सजवलेला आहे. पालेभाज्या असून दे, काजूची लागवड असून दे, आंब्याची लागवड असून दे, दुग्ध व्यवसाय असून दे, पालेभाजी आहे, ऊस लागवड असं दिसते. सगळी लागवड त्यांनी त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. नारळाचे उत्पन्न सुद्धा घेत आहेत.
अत्यंत चांगल्या प्रकारचा प्लॉट यांनी सजवलेला आहे. शेतीमधून आर्थिक सोर्स हा कसा घेता येईल आणि विशेषतः मुंबईच्या तरुणांनी गावाकडे येऊन आपली जमीन जर चांगल्या प्रकारे जर त्याची देखभाल दुरुस्ती केली आणि शेतीचं उत्पन्न त्यातून घेतलं तर त्यातून आर्थिक उत्पन्नाचा सोर्स हा चांगला मिळू शकतो हे विशालने दाखवून दिलेलं आहे. त्याबद्दल विचारांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आपण सगळ्यांनी मिळून त्यांना पुढच्या काळामध्ये प्रोत्साहन त्यांना द्यायला पाहिजे. उपयोग आपल्याला असतात जीवनामध्ये. खूप छानच लागलेत निंबू. हा विशाल गोताळचा झोका छान आहे. छान नैसर्गिक. निसर्गाच्या सानिध्यात विशाल गोताळ यांच्या बागेला भेट देण्यासाठी आपले तरुणांचे नेते आणि राजकीय नेतृत्व आपले राजेशी बेंडल साहेब हे खास आलेले आहेत शुभेच्छा द्यायला. आणि त्याचा आमच्याकडे आलात, आमचं शेत फार्म हाऊस बघितलं, धनश्री फार्म हाऊसला भेट दिलात, त्याबद्दल आपलं सर्वांचं मनापासून आभार. आणि असंच सहकार्य आमच्या पाठीशी उभं राहू अशीच विनंती. आणि आमच्या शेतमालाला योग्य तो प्रतिसाद